श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंस वाहिनी, वाग्वरदे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामीया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना. सकळ श्रोतया साधूजना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक. तो शून्या वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा. परंज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासूनी रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलोलिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहजाले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळू वा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधाना, अलोलिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळू वा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझिया अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थाची घरीचे श्वान, त्यासी सर्व हि देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेसी घालुनी झोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहिल गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यराती. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळू वा परमपुरुषा, करुणा कैशी तुझ नये. अंगीकार्या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया झणी, मज हातीच न सोडावे. समुद्रे अंगीकारिला वडवान, तेणे अंतरी होतसे विव्वळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कूर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळाहळा, तेणे नीळवर्ण झाला गळा.
परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी. दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगी वाचे. काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुनी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगधरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण दोष गुण गणील. नीच रतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगाजळ. कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देवोनिया कुळ मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवघेर समर्थे केला न पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेओनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चितानंदा श्रीहरी. तुझिया नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती. कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञ निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञ गुणप्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा भयकृत भयनाशना गिरिधरा. दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुखकरा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ती. शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगवर्या. कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवार्या गुणधामा पाव आम्हा ये समयी. ऐसी प्रार्थना करुनी देविदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती वाचे हाती बोलवी तसे.
ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पाद पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची ये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवर ते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची ये परी हृदयी श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परीस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची ये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेईली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिया कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलोलिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सूक्ते करूनिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्म जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत्पालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी
पठण मात्रे चराचरी विजय करी जगाते. लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून. व्याधिष्ठाची पीडा हरण तात्काळ कीजे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात. सभा व्हावी वश समस्थ ग्रंथ पठणे करूनिया. विद्यार्थियासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रेन लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणोनिया. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दीजे मन. एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी. ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश क्षण एकन विसंबे. इच्छा धरूनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ. पुत्रार्थियाने 3 मास धनार्थियाने 21 दिवस. कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत. साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला. प्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परी भक्तासी मोहे पानावे धेनू जैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलोलिक संतोषोनी वैकुंठ नायक. वर दिधला अलोलिक जेणे सुख सकळासी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद. हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. आणिकन लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनीसुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा. जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती. बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव. त्याचे चरणी ठेवनी भाव वरप्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचितं श्री वेंकटेश स्तोत्रम संपूर्णम.
श्री व्यंकटेशार्पणमस्तु.